विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण बालभारती इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील मंदाकिनी गोडसे लिखित भेड ही कविता गाणार आहोत आणि ऐकणार आहोत. आपल्याला सर्वांनाच खुसखुशीत खमंग अशी भेळ खूप खूप आवडते. पण ही भेळ कशी बनवली जाते, त्यामध्ये कोणकोणते साहित्य वापरले जाते याचे वर्णन ह्या कवितेत केलेले आहे. चला शिकूया, गाऊया. ला 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 रे ला 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 रे ला 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 लारी लारी लल्ला लारी लारी ला. आई आई कर ना ग भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ. आई आई कर ना ग भेळ, छे छे रे बाबा मला नाही वेळ. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. कशी अशी चुरमुरे घ्या कुरकुरीत, चुरमुरे घ्या कुरकुरीत. शेव पापडी चुरचुरीत, अहो शेव पापडी चुरचुरीत. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. कशी अशी टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. पाणी खजूर थोडी चिंच, पाणी खजूर थोडी चिंच. कालून केली चटणी मस्त, कालून केली चटणी मस्त. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. कशी अशी थोडं तिखट थोडं मीठ, थोडं तिखट थोडं मीठ. मिसळून टाका छान नीट, मिसळून टाका छान नीट. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. चला आपली चटपटीत भेळ तयार झाली. आता भेळ खायला कसं बसायचं आणि आपल्या हातातील कागद कुठे टाकायचा तर ऐका. गोल बस्सा गालात हस्सा, अहो गोल बस्सा गालात हस्सा. वाटून घ्या हो पस्सा पस्सा. गोल बस्सा गालात हस्सा, वाटून घ्या हो पस्सा पस्सा. बघता बघता चट्टा मट्टा, बघता बघता चट्टा मट्टा. कागद नक्की डब्यात टाका, कागद नक्की डब्यात टाका. ला 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 रे ला 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 रे ला 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 लारी लारी लल्ला लारी लारी ला.